काय झालं मॅम? काय काम? मला समर राजवाड्यांकडे खूप महत्वाचं काम आहे. नाव काय तुमचं? मी स्वानंदी सकमत आहे. तो त्यांच्या गाडीचा जो ऍक्सिडेंट झाला त्यात माझी आई आणि बहीण सुद्धा होते. त्यांचं बोलणं झालं होतं ना त्यांच्याशी? नाही, बोलणं नाही झालं मॅडम, भांडण झालं असं म्हणा. त्या बाई तुमची आई का? हो. अहो काय तुमची आई? अहो अक्षरशः भर रस्त्यात तमाशा केला त्यांनी. अहो आम्ही सभ्य माणसं आहोत म्हणून, नाहीतर. आणि त्यामुळे समर सरांचा केवढा वेळ वाया गेला माहिती तुम्हाला? नाही, मी काय म्हणते, नाही नाही, तुम्ही काही बोलूच नका मॅडम. कारण काय आहे, तुम्हाला माहीतच नाहीये तुमच्या आईने केवढा मोठा धिंगाणा घातलाय तिकडे. आणि मला सांगा, तुमच्या बहिणीला खरंच लागलं का हो एवढं? नाही नाही, कारण आम्हाला तसं वाटतच नाही ना. गाडीचा स्पीड तेवढा नव्हताच मुळात. आणि काय हो तुमची आई? तुमची आई अक्षरशः त्या लोकलच्या लेडीज डब्यामध्ये जशा कसा भांडण करतात ना, तशा भांडत होत्या. तुम्हाला माहिती आहे, या सगळ्या प्रकारामुळे समर सरांना त्यांच्या बहिणीच्या कार्यक्रमालाही जाता आलं नाहीये. मी माफी मागते, पण ऐका, माझं खूप महत्वाचं काम आहे त्यांच्याकडे. नाही, तो तुम्हाला भेटणार नाही. असे कसे नाही भेटणार? ठीक आहे, फाईन, भेटणार नसतील ना तर ते जोपर्यंत मला दिसत नाही तोपर्यंत मी इथेच उभी राहते. मॅडम, तुम्ही दिवसभर जरी इथे थांबलात ना तरी समर सर तुम्हाला आज भेटणार नाहीत, कारण ते खूप चिडले. माझ्या फॅमिलीला सुद्धा या सगळ्याचा खूप त्रास झालाय. आणि मी म्हणते ना तुम्हाला की मी माफी मागते त्यांची, पण माफी मागायलाही मला त्यांच्या समोर तर यावं लागेल ना. मॅडम, माफी मागून हा प्रश्न सुटणार नाहीये. समर सर खूप हर्ट झाले. त्यांचं त्यांच्या बहिणीवर, त्यांच्या कुटुंबावर किती जास्त प्रेम आहे हे तुम्हाला सांगूनही नाही कळणार. माझं पण आहे माझ्या कुटुंबावर प्रेम. माझी आई, माझे बाबा आणि माझी बहीण तिथे कस्टडीमध्ये आहेत. माझ्या समोरचा प्रॉब्लेम ना जास्त गंभीर आहे. कळलं मला, तुमचे सर रागवले, पण रागाच्या भरात येऊन त्यांनी आणखी जास्त मोठी चूक केली. तुम्ही मोठी माणसं आहात हो, पण आमच्यासारख्या सामान्य माणसांसाठी ना हे पोलीस स्टेशन, जेल वगैरे हे किती भयंकर असतं, कल्पना आहे का तुम्हाला त्याची? मोठ्या माणसांचे विचार मोठे असतात ना, मग तसंच मनही मोठं असेल ना. सांगा तुमच्या सरांना की त्याच मोठ्या मनाने माझ्या आईला माफ करा म्हणावं. हे बघा, माझे बाबांना 65 वर्षाचे, तर त्यांची या सगळ्या प्रकारात काही चूक नाहीये. त्यांना सुद्धा पोलिसांनी जेलमध्ये टाकलंय. प्लीज, मी हात जोडते तुमच्या समोर की प्लीज तुमच्या सरांशी बोला एकदा. बरं ठीक आहे, ऐका, मी बोलून बघतो समर सरांशी. बोलाल? थँक्यू. मी जात नाही या. तुम्ही तुमच्या सरांशी बोला, त्यांना पोलीस स्टेशनला फोन करायला सांगा. मग मला सांगा त्यांनी फोन केले ना, मग मी इथून निघेल. हो ठीक आहे, शांत राहा. राऊत यांना शेर दे बसा. नाही नको, मला काही नको. तुम्ही वेळ नका घालव, प्लीज जा ना. ठीक आहे, मी बोलतो.